आपल्या मुखामधून गवळणींच्या विषयी जे काही मनामध्ये प्रेम निर्माण झालं, जे काही मनामध्ये गवळणींच्या विषयीचे भाव प्रगट झाले, ते भाव या अभंगाच्या द्वारे प्रगट केले की खरंच गवळणी कोण होत्या, गवळणी कशा होत्या आणि गवळणी कशी भक्ती करीत होत्या. गोपींचंच वर्णन का करतात? गोपाळांतही कमी आहे, पण गोपींचं गोपाळांपेक्षाही जास्त आहे. वास्तविक गोप आणि गोपी वृत्ती तर एकच आहे, फरक जास्त नाही. पण गोपांपेक्षाही गोपींच्या ठिकाणी प्रेम वृत्ती अधिक आहे. प्रेमधारा जिथं अधिक आहे त्याचं नाव गोपी आहे. गोपांपेक्षाही गोपींची प्रेमधारा अधिक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवनाची सुफलताच भगवत प्राप्तीशिवाय होत नाही, भगवंताच्या दर्शनाशिवाय होत नाही, भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही. मग ती कृपा कशीही प्राप्त हो, कोणत्याही निमित्ताने प्राप्त हो, गोपींनी ती मिळवून घेतली होती. पण प्रत्येक जीवाला समान रूपात प्राप्त होत नाही. एखाद्याला तपश्चर्या करून जर भगवान प्राप्त होत असेल, दुसऱ्याने विचार केला मी तपश्चर्या करूनच प्राप्त करेन, पण तप करण्यासाठी जो अधिकार लागतो तो जर त्याच्याकडे नसेल तर त्याला प्राप्त होणार नाही, त्याची साधना पूर्ण होणार नाही. प्रत्येक जीवाचा अधिकार भिन्न भिन्न असतो. भगवान शंकर पार्वती मातेला ज्ञान सांगतात, ज्ञान घाटावर बसून ज्ञान सांगतात. दोघं उच्च दशेमध्ये आहेत. पार्वती माता उच्च अधिकारिणी आहे, भगवान शंकर उच्च अधिकारी आहेत, उच्च दशेवर ज्ञान सांगतात. विना दृष्टांताचा वेदांत सर्वांना पचू शकत नाही. त्याच्यासाठी अगोदर ज्यानं वेदांताचं चिंतन केलेलं आहे, वेदांताचा अभ्यास केलेला आहे, असे वेदांताचे अभ्यासक एकत्रित आले आणि त्यांच्या समोरचा वक्ता जर दृष्टांत सांगायला लागला तर तो चुकीचा होईल, कारण समोर सगळे वेदांताचे अभ्यासक आहेत. पण जिथं समोर बसलेली माणसं, समोर बसलेले श्रोते सामान्य आहेत, ज्यांना वेदांत म्हणजे काय आहे हे कळतही नाही, माया कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात हे कधी ज्यांनी श्रवणही केलं नाही, आणि त्यांना जर विना दृष्टांताचा फक्त वेदांतच आपण द्यायला लागलो तर त्यांना काहीही कळणार नाही. लहान मुलगा आहे, बापाला कळालं मुलगा झालेला आहे, अतिशय आनंदित झाला, आनंदाला पार राहिला नाही त्याच्या. ताबडतोब नांदुऱ्याला गेला, 7-8-10 किलो पेढे घेतले आणि सासरवाडीला आला मुलाचं मुख पाहण्यासाठी. तोंड पाहून सर्वांना पेढे खाऊ घालायचे. त्याच्या पत्नीलाही अति आनंद झाला. पाळण्यामध्ये बाळ झोपवलेला, 3 दिवसाचं बाळ पाळण्यात झोपवलेलं. मग दोघांनी त्या ठिकाणी, बाकीचे सगळे बाहेर निघून जातात, दोघं पाळण्याच्या जवळ. बाळाला पाहून आनंदित होतो. तो म्हणतो बघ त्याच्यासाठी किती पेढे आणले, एक पेढा खातोस का माझ्या हातचा? आता तो काय खाणार आहे पेढा? 3 दिवसाचा बालक आहे, पेढा खाऊ शकत नाही. हा, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. ज्याला स्तनपान करण्यासाठी सुद्धा कष्ट पडतात, दूध पिण्यासाठी कष्ट पडतात, तो पेढा खाऊ शकत नाही. त्याप्रमाणे ज्यांना दृष्टांतासह कीर्तन ऐकण्याचेही कष्ट पडतात, विनोद नसला तर ते म्हणतात जमलंच नाही, 2 तास बोर झालं, असंही कीर्तन ज्यांना जड होते त्यांना वेदांत सांगत राहिलो तर कसं होईल? म्हणून व्यास महर्षींना समाधान वाटलं नाही. एवढ्या समाजाला, एवढ्या जगाला ज्ञान दिलं, पण अजून जगाला कळलं असं वाटलंच नाही. कारण काय? नारद महर्षींनी सांगितलं महाराज तुम्ही ज्ञान दिलं, पण ते अधिकारी होते कुठं? अहो, ज्यांना ज्ञान दिलं ते अधिकारी नव्हते. जे अधिकारी असतात त्यांना ज्ञान देण्याची गरजच भासत नाही, न देता सुद्धा ते पोचलेलेच आहेत. ज्यांना तुम्ही वाटताय, ज्यांना देता, त्यांचा अधिकार पहा. त्यांचा अधिकार फक्त भगवत लीलांचा आहे, भगवत प्रेमाचा आहे. ते प्रेम जेणेकरून वृद्धिंगत होईल, ते प्रेम वाढेल असं ज्ञान सांगा. म्हणून प्रत्येकाचा अधिकार वेगळा वेगळा. प्रत्येक जण आपापल्या साधनेप्रमाणे, आपापल्या अधिकाराप्रमाणे भगवंताची प्राप्ती करतो. तशा गवळणी सर्वच्या सर्व काही एकाच अधिकाराच्या नव्हत्या. प्रत्येक गवळणीचाही अधिकार भिन्न भिन्न होता. जसा आपला श्रवणाचा अधिकार भिन्न, त्याचप्रमाणे गवळणींचाही अधिकार भिन्न भिन्न होता. काही गवळणी कोणाचाही विचार न करता सरळ परमात्म्यापर्यंत जाऊन पोचायच्या. त्यांना कोणतंही बंधन नसायचं.
त्या गवळणी स्वतंत्र होत्या. सर्वच गवळणीचं जीवन असं स्वतंत्र नसते. प्रत्येक जीव स्वतंत्र नसतो. तसं तर प्रत्येक जीव बंधनग्रस्त असतो. जीव म्हटला की तो बांधलेला आहे, मायाधीन आहे, अज्ञानाच्या स्वाधीन आहे आणि कर्माच्या स्वाधीन आहे. कर्मानुसार क्रिया तो करत राहत असतो. कर्माचं बंधन त्याला आहे, त्या बंधनात तो राहत असतो. म्हणून सर्व गवळणी बंधनात होत्या. पण काही गवळणी ज्या मुक्त दशेमध्ये होत्या, ज्यांना कोणतंच बंधन नव्हतं, प्रापंचिक बंधन नाही, ज्यांना संसाराचं बंधन नाही, पण संसार सोडून गेल्या नव्हत्या, संसारात असूनही संसारा बंधनापासून त्या मुक्त होत्या आणि कोणतीही अडचण न येता भगवंताच्या दर्शनाला कधीही जात होत्या. त्यांना कोणी अडवत नव्हतं. ह्या जर कोणत्या होत्या म्हणाल तर त्या होत्या सुना. नाही, सुनबाईला एवढी ऑर्डर कुठली? सरळ उठायची आणि भागवत कथेत जायची. अगोदर हात जोडून विनम्रतेनं विनंती करायची, सासूबाई, आत्याबाई, अहो भागवत कथा सुरू झाली, आता जाऊ का? सासूनं सांगावं, पहिले 1 कप चहा करून दे, नंतर जा, नाहीतरी तू 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत येणार नाहीस, मला चहा कोण करून देईल? म्हणजे तिला बंधन आहे, सासूची ऑर्डर घेतल्याशिवाय बाहेर. एवढी गाजवणार ही सासू, कारण तिचं नावच ना सानसू. जी सुनेला सारखी सासू सासू करायला लावते, तिचं नाव सासू. आम्ही आळंदीमध्ये मधुकरीला जायचो. 4 वर्षेपर्यंत मधुकरी मागावी लागते प्रत्येकाला. टाटा बिर्ला जरी गाणगापूरला गेला तरी त्याला भिक्षा मागावी लागते 5 घरं. टाटा बिर्ला असला तरी मागावी लागते त्याला. ह्या मधुकरीमध्ये, ह्या भिक्षेमध्ये खूप मोठं वैभव दडलेलं आहे भारत देशाच्या. की कितीही मोठा असला तरी पण त्याच्याजवळ अभिमान राहत नाही. अभिमान रहित होऊन तो भिक्षा मागत असतो. मधुकरीला जात असताना एक दिवस मधुकरीला गेलो, सणाचा दिवस. सकाळी सकाळी गेलो म्हटल्यावर सुनबाई आली त्या घरातली. सांगितलं, महाराज आजच्या दिवस स्वयंपाक तयार झालेला नाही, माफ करा. कारण त्यांनाही दुःख वाटते. ज्या दिवशी आपण नैवेद्य देऊ शकत नाही माऊलींचा, त्या दिवशी त्यांनाही दुःख वाटते. पण काही काही वेळेला अडचणी येतात. म्हणून म्हटले आज माफ करा, आज काही स्वयंपाक झालेला नाही. तिथून पुढे निघालो. पुढचे 2 घरं घेतले आणि 3ऱ्या घरी ती त्या घरातली म्हातारी गप्पा मारायला आलेली होती. कारण म्हाताऱ्या कधी स्वतःच्या घरातच बसलेल्या राहतील असं फार कमी. ती इथून उठली का तिच्या घरी जाणार, तिथून उठली की तिच्या घरी जाणार, तिथून उठली तिच्या घरी जाणार. गप्पा मारता मारता 4 कप चहा घेऊन येणार. म्हणून म्हातारी 3ऱ्या घरी सापडली मला. तिथं गेल्यावर मधुकरी म्हणे, महाराज आमच्या घरची घेतली की नाही? म्हटलं तुमच्या घरी सुनबाईने सांगितलं आज स्वयंपाक तयार झालेला नाही. ती कोण नाही म्हणणारी, चला माझ्यासोबत. म्हातारी म्हटलं आजी स्वयंपाक तयार झालेला नसेल म्हणून दिला नसेल. अहो पण तुम्ही चला ना. आजी पुढे निघाली. आजीनं मला एवढं ओझं घेऊन परत 3 घरं मागे नेलं. पुढची घरं तशी शिल्लक राहिली. 3 घरं मागे जातो आजीच्या सोबत. आजी घरात गेली, मागच्या घरात गेली. म्हटलं आता निश्चित आजी 7, 8, 10, 12 चपात्या तरी आणते, नाहीतर सणाचं काहीतरी लाडू जिलेबी झाली असेल ती घेऊन येईल. आजी घरातून तशीच आली. महाराज स्वयंपाक झालेला नाही, माफ करा. अहो म्हटलं तुमच्या सुनबाईनं हे सांगितलं, पण तिला काय सांगण्याचा अधिकार? म्हणजे स्वयंपाक झाला नाही हेही सांगण्याचा अधिकार तिला नाही, तो फक्त मलाच आहे. हिचं नाव आहे सासू. एवढी स्वतंत्र सत्ता जिची आहे तिचं नाव आहे सासू. आणि तुम्हाला जर चहा म्हटल्यावर सुनबाईच्या हातचा चहा येत नसेल तर तुम्ही सासूच नाही ओरिजिनल. एवढी सत्ता असावी लागते सासूची, ती स्वतंत्र आहे. मग ही सासू कोण आहे? 3 प्रकारच्या श्रुती होत्या, त्याच गवळणी बनलेल्या आहेत. त्या जाण वेद गर्भेच्या श्रुती, श्रुती रूपेण भेमत प्राप्ती. म्हणून परतल्या नेती नेती, माझी सुख संगती न पवेची. वेद गर्भातल्या श्रुती आहेत त्या. वेदाचे मंत्र आहेत, वेदाच्या ऋचा आहेत. वेदानं खूप वर्णन केलं परमात्म्याचं, पण त्या वेदालाही परमात्म्याचं पूर्ण वर्णन करता आलं नाही. भगवत साक्षात्कार व्हावा, कधीतरी प्रभूचं दर्शन घ्यावं असं वाटलं, पण श्रुतींना दर्शन झालं नाही.
भगवंताच्या संगतीत राहावं खेळावं असं वाटलं, पण भगवंताची संगत श्रुतीलाही मिळाली नाही. म्हणून त्या ऋचांना कसं तरी वाटलं की आपल्यालाही भगवंताची संगत मिळावी. केव्हा मिळेल केव्हा मिळेल त्या वाट पाहत होत्या. भगवान कृष्ण अवताराला आले तेव्हा त्या ऋचा गोपींच्या रूपानं गोकुळामध्ये प्रकट झाल्या की भगवान कृष्ण झाले तर आपण गोपी होऊन भगवंताच्या संगतीचा आनंद लुटू. विठ्ठल विठ्ठल ज्या ठिकाणी परमात्मा असेल त्या ठिकाणी मला वास्तव्य मिळावं ही भक्ताची वासना असते, संतांची वासना असते. प्रभू कुठेही जन्म दे, पण ज्या ठिकाणी तुझं वास्तव्य आहे तिथं दे. भले तुझ्या नानीतला किळा करशील तरी चालेल. संत तर म्हणतात वृंदावनामध्ये एखादा दगड जरी बनवलास ना तरी मी भाग्याच्या समजेन. अथवा या वनामध्ये एखादी वेली बनव. वृंदावने किमपि गुल्मलत औषधी नाम, किमपि गुल्मलता औषधी, यांच्यापैकी तुम्ही काहीही बनवा मला, तरी पण मी त्याच्यामध्ये आनंद समजेन. मना येईल तो जन्म देईल. मग दगड बनव, माती बनव, झाड बनव, वृक्ष बनव, किडा किटकुल बनव, पण वृंदावनातला बनव. पक्षी बनव, वृंदावनातला बनव, की जेणेकरून तुझं वेणुगीत ऐकायला मिळेल मला. जेणेकरून हरिदासाचे घरी मज उपदवा जन्मांतरी, म्हणशी काही मागा हेची दे गा पांडुरंगा. फक्त एवढं दे की तुझा संबंध घडेल, तुझ्या संबंधाव्यतिरिक्त काहीही नको. सेविना उच्छिष्ट लोळे ना अंगणी, वैष्णवांचे नाणी होईन किळा. तुमचं उष्ट सेवन करेन पण तुमच्या वैष्णवांच्या नाणीत राहीन. वैष्णवांच्या मुखामधून येणारं कथामृत, येणारं नामामृत, येणारं ज्ञानामृत सेवन करत राहीन. ते सेवन करायला मिळेल मला. म्हणून या निमित्ताने का वेळेला त्या श्रुतींनी विचार केला, आपण जर गोपी बनलो तर गोपी बनल्यानंतर भगवंताचा संग मिळेल आपल्याला. भगवंताच्या बासरीचं वेणुगीत ऐकायला मिळेल, भगवंताच्या समवेत राहायला मिळेल, खेळायला मिळेल. म्हणून त्या गोपी झाल्या होत्या. पण प्रत्येक श्रुतीच्या रुचीचाही अधिकार भिन्न भिन्न होता. रुच्याही एका अधिकाराच्या नाहीत. सर्वच मंत्र सारखे असतात असं नाही. काही कानातले मंत्र वेगळे असतात आणि काही बाहेरचे मंत्र वेगळे असतात. प्रत्येक मंत्राचा प्रभावही वेगळा वेगळा असतो. मग त्या श्रुतींचाही वेगळा वेगळा प्रभाव होता. प्रत्येक श्रुतीचा अधिकार वेगळा वेगळा होता. काही ज्ञानपर श्रुती होत्या. वर्णन केलं जातं की ज्ञानपर श्रुती 6 होत्या. पण थोडं आणखी चिंतन केलं तर 6 ह्या स्वतंत्र सत्तेत आहे. आणि ज्ञानपर श्रुती ही स्वतंत्र असू शकत नाही, कारण ज्ञानालाही वैराग्याची जोड असावी लागते, नाहीतर ज्ञान टिकूनच राहत नाही. विठ्ठल 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 असं करा. थोडंसं पुढे पुढे महिला मंडळी थोडी थोडी जागा पुढे करून घ्या, म्हणजे मागच्यांना उन्हात बसायची वेळ येणार नाही. चला थोडं थोडं. आणखी मागे करायला पाहिजे, मागे करायला पाहिजे होते. विठ्ठल 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 मग त्याप्रमाणे ज्या ज्ञानपर श्रुती होत्या त्या गवळणी बनल्या, पण त्यांनाही बंधन आहे. पण बंधन कमी आहे ज्ञानपर श्रुतीला. ज्ञानाला फक्त वैराग्याची साथ हवी आहे, विवेकाची साथ हवी आहे. विवेक वैराग्य नसलं तर ज्ञान टिकूनच राहत नाही. म्हणून ज्ञान गरजू आहे, पण भक्ती सुसुतंत्र अवलंबनाना. भक्ती स्वतंत्र आहे, सुस्वतंत्र अवलंबनाना. तिला ज्ञानाची गरज नाही, वैराग्याची गरज नाही, विवेकाची गरज नाही. गोस्वामीजी म्हणतात भक्ती स्वतंत्र आहे. उलट भक्तीचा आधार ज्ञान वैराग्याला आहे. भक्तीला आधार नसला तरी भक्ती स्वतंत्र चांगली राहत असते. जी स्वतंत्र सत्तेत आहे ती जर सासू आहे तर भक्ती उपासनापर श्रुती
ह्या सासवा बनल्या होत्या. ज्ञानपर श्रुती ह्या लेकी बनल्या होत्या. त्यांच्या जीवनात काही स्वतंत्र होतं आणि काही पारतंत्र्य होतं. स्वातंत्र्य किती होतं? पारतंत्र्य आहे की आई वडिलांचं बंधन आहे. मुलींनी जर विचार केला की कथेला जायचं म्हणून तिनं आईला सांगायचं, आई मी चालली काल्याच्या कीर्तनाला. आईनं सांगावं जाऊ नको, अजून घरातली कामं राहिली. तर मुलगी ऐकत नाही असं नाही होत, ऐकते. पण आईला सांगत असते, आई अगं काल्याचं कीर्तन संपून जाईल, ही कामं संपणार नाहीत, म्हणून मी अगोदर काल्याचं कीर्तन करून येईल, नंतर कामाला लागेन. आईनं सांगितलं नाही ग, एवढं काम अगोदर करून घे. पण मुलीच्या मनात जर यायचंच असेल तर ती आईला सांगत असते, तुझं काम फेक तिकडे, मी चालली कीर्तनाला. आईचं ऐकत नाही ती, आईचा आग्रह तोडून येत असते. म्हणजे एवढं स्वातंत्र्य तिला आहे आईचा आग्रह तोडण्याचा. पण सुनबाईनं जर सांगितलं सासूबाई चालली कीर्तनाला, ती म्हणणार नाही फेका तुमचं टक्पर चहा करायचं. आणि जर तिनं म्हटलं तर दुसऱ्या दिवशी सरळ तिला माहेरच गाठावं लागेल. म्हणून सुनेला तेवढं स्वातंत्र्य नाही, पण मुलीला पारतंत्र्यात स्वातंत्र्य आहे. विठ्ठल 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 अशा गोकुळातल्या गवळणी एक प्रकारच्या नव्हत्या. काही सुनेसारख्या होत्या, काही सासवासारख्या स्वतंत्र सत्तेत होत्या. ज्या भक्तीपर उपासनापर श्रुती होत्या त्या गवळणी बनल्या होत्या, त्या सासवा झाल्या होत्या. काही कर्मपर श्रुती होत्या, कर्माच्या पूर्ण स्वाधीन, जसं कर्म असेल त्याप्रमाणेच राहावं लागते, त्या सुना झाल्या होत्या. आणि ज्ञानपर श्रुती होत्या, त्या लेकी बनल्या होत्या. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात, कोणी सुना कोणी लेकी, ओ कोणी सुना कोणी लेकी, हा कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेके, कोणी सुना कोणी लेके, कोणी सुना कोणी लेके, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, अवघियाची जगनिका, अवघियाची जगनिका, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, अवघियाची जगनिका, अवघियाची जगनिका, अवघियाची जगनिका, अवघियाची जगनिका, अवघियाची जगनिका. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी. काही सुना होऊन आल्या होत्या, काही लेकी बनल्या होत्या, तर काही सासवा बनल्या होत्या. पण सर्वांची दशा काय होती? काही सासवा होत्या स्वतंत्र, सर्व परमात्म्याशी वेड्या बनल्या होत्या, भगवंताच्या प्रेमी बनल्या होत्या. प्रत्येक गवळणीचा संबंध परमात्म्याशी होता. प्रत्येक गवळण प्रभूकडे आकर्षित होत होती. जिकडे आमचा परमात्मा आहे तिकडेच आमचं काम आहे. कारण जन्मच त्याच्या दर्शनासाठी झाला, जन्मच त्याच्या संगतीसाठी झाला. म्हणून प्रत्येक गवळण त्या परमात्म्याकडे जायची. बंधनात राहूनही काही गवळणी त्या परमात्म्याशी प्रेम करायच्या. पण जगत असं आहे, जो भक्तीला लागला त्याला शहाणा म्हणत नाहीत. काही काही जर टाळकरी बनायला लागले चांगले चांगले, मग टाळकरी व्हायला सुद्धा वेळ लागावं लागते. पागल बने बगैर कुछ नहीं मिलता, धन भी पागल बने बगैर नहीं मिलता, तो ये ज्ञान कहां से मिलेगा. वेळ लागल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. पखवाज वाजवण्यासाठी वेळ लागावं लागते, नाहीतर सर्वांनीच वाजवले असते ना. याच्यासाठी वेळ लागावं लागते. एवढं वेळ की संडासमध्ये बसला तरी तो पायावर चालू ठेवतो, तिरकेट तक्ता धोम, तिरकेट तक्ता धोम. कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या त्याला, पण त्याच्या मनात तो एकच विचार असतो, धीरधीर किटतेक, धीरधीर किटतेक. त्याचं तेवढंच चालू राहते. म्हणजे वेळ लागलेलं असते त्याला. गाणारा असला त्याला त्या गाण्याचं वेड असते. वेड लागल्याशिवाय गाणं येईल कसं त्याला.
नाहीतर त्याचे स्वर सुटतात. पण त्या गाणाऱ्याला एवढं वेळ लागते, तो प्रत्येक ठिकाणी गाणं गात बसतो, फक्त त्याला थोडासा सूर मिळावा लागतो. मग तो सूर कुठलाही भेटू द्या. सकाळी सकाळी उठला त्याचा खर्च लागत नसतो, कारण सगळं हे खराब झालेलं असते. देवानं मॉडेलच असं निर्माण केलं ज्याच्यात सगळे काही घाण कचरा असतो. कचरा साफ न करता तो पाणी तापवायला बसलेला असतो. पाणी तापवल्यानंतर काही काळ्या एवढ्या बहादर असतात की त्या काड्या स्वर काढतात. सुन काडीमधून मागून धूर निघतो, त्याच्यातून एक स्वर निघतो. तो स्वर निघाला रे निघाला का यानं पकडला, सापडला त्याला. काळीमधून निघालेला स्वर सोडत नाही. मी म्हणतो तोही रोगी कमी आहे, पण एक गायक तर मला असला नमुना भेटला. आम्ही सोबत चाललो होतो, तो मला कुठून तरी घेऊन आला कार्यक्रमासाठी. रस्त्यानं जाता जाता एका ठिकाणी 2 महिलांचं भांडण चालू होतं. त्यानं गाडी थांबवली. अरे म्हटलं कशाला भांडणामध्ये विनाकारण आपल्याला प्रवेश, आपण सरळ चल घरी. हो म्हणे महाराज थांबा थोडंसं. 2 मिनिट अगदी. कोणाचं आहे, काय चाललं, कसं चाललं ते तर पाहतो. त्यानं भांडणातला स्वर पकडला. तुला कळते का, आणि तू काय समजली, आणि यानं तो स्वर पकडला. रूप पाहता लोचनी. म्हटलं जमलं गाड्या, भांडणाची स्वर सोडत नाही. याला म्हणता गाण्याचा रोगी. विठ्ठल तसं गोपींना वेड लागलेलं होतं. प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा बघायचा. जित देखूं तित श्याममयी है. वृंदावनामध्ये जिथं जातील त्यांना दगड काळा दिसायचा, माती काळी दिसायची, घर काळं दिसायचं. असं त्या गोपींचं एक वृत्ती बनली त्या गोपींची. मला वाटते काही गोपींना त्यांच्या वडिलांनी सांगितलं असेल की आता तू तरुण झालीस, नवरदेव येणार आहे, नवरदेवाला बघून घे. तिनं नवरदेव बघितल्यावर तिला नवरदेव का गोरा दिसला असेल. प्रत्येक ठिकाणी श्याम दिसतो म्हटल्यावर त्याच्याही शरीरामध्ये कोण दिसला, श्याम. आणि तोही दिसला काळा. म्हणे बाबा हा तर काळाच दिसतो, भगवान कृष्णासारखा अगदी. कारण वृत्तीच काळी झाली, डोळ्यामध्येच कृष्ण बसला. डोळ्यात कृष्ण बसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कृष्णच दिसू लागला, काळाच दिसू लागला. जित देखूं तित श्याममयी है. आणि जो भाग्यवान असेल त्याला हे वृत्ती प्राप्त होते, त्याला प्रत्येक ठिकाणी कृष्ण दर्शन होते. बाहेर दिसेल यात काय आश्चर्य, पण घरात गोपी बघतात तर घरातही सासुरे माहेर सासू सासरा दीर. सासुरे माहेर सासू सासरा दीर. सासू माहेर सासू सासरा दीर. सासू माहेर सासू सासरा. सासुरे माहेर सासू सासरा दीर. 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 देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. राम देखीता भ्रतार हरीच्या रूपे. देखतीच भतार
रतीच्या भ्रतार हरीच्या रूपे हरीच्या सासुरे माहेर सासूचा संग सासुरे माहेर सासूचा त्यांनी जेव्हा घरी बघावं प्रत्येक वस्तू त्यांना परमात्मा स्वरूप दिसत होती. ही वृत्ती बनली होती. आणि म्हणून रस्त्यानं जाताना कृष्णाचं दिसायचा, प्रत्येक ठिकाणी कृष्णाचं दिसायचा. एक संत वृंदावनामध्ये होते. त्या काळात गोपींची वृत्ती असेल सोडून द्या, पण या काळात वृंदावनात राहणारे साधू प्रेमानं एवढे वेडे होतात की त्यांनाही प्रत्येक ठिकाणी श्याम दिसतो. प्रत्येक माणसात प्रभूचं दर्शन होते. असली प्रेमानं वेडी झालेली माणसं अजूनही वृंदावनामध्ये दिसतात, अजूनही वृंदावनात फिरतात. त्या प्रेमात दुसरं काही दिसत नसते. भाव असतो तो एक अंतःकरणाचा, आणि भावाची ती वृत्ती असते ज्यात दुसरं काहीच दिसत नाही. पण ती वृत्ती अखंड टिकणं भयंकर कठीण असते. आपल्याला क्षणभर जरी भास झाला तरी त्या वृत्तीच्या आनंदाचा एक कण मिळतो, आणि त्या कणात जीव विलीन झाला तर असं वाटतं की हे कण किती प्राप्त व्हावे, पण नाही कायमस्वरूपी मिळत. कारण प्रापंचिक कण अधिक जमा झालेले असतात ना, म्हणून तिकडे वृत्ती अधिक जाते. भगवत प्रेमाकडे वृत्ती कमी जात असते. एक संत होते वृंदावनामध्ये, प्रत्येक ठिकाणी त्यांना राधा दर्शन व्हायचं. राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे. साधूचं एक भजन प्रत्येक वेळी रस्त्याने निघाले गंगा यमुना स्नान करायला. सुबह सुबह जमुना जी में जाते थे तो राधा जी को नहीं भूलते थे. राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम प्यारी राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे 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 श्याम राधे. बस साधू एकच प्रभूचं चिंतन करायचं, राधे राधे श्याम राधे. झोपले तरी राधे राधे श्याम राधे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी राधा दर्शन व्हायचं. राधा दर्शन आणि कृष्ण दर्शन काय फरक आहे? कारण राधेशिवाय तर कृष्णच नाही. मी सांगून गेलो की राधा भगवान कृष्णाची पत्नी नाही, राधा भगवान कृष्णाची परम भक्ती आहे, परम शक्ती आहे. राधेशिवाय कृष्ण राधा के बिना श्याम आधा 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 राधा के बिना श्याम आधा कहते राधे श्याम. राधा के बिना श्याम आधा कहते राधे श्याम. राधे श्याम 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. राधे वाचून कृष्णाची पूर्णता नाही. म्हणून अगोदर काय म्हणतो आपण, श्याम राधे नाही म्हणत, श्याम राधे बोलो श्याम राधे असं नाही म्हणत, राधे श्याम. म्हणून तिकडचे नेहमी राधे श्याम म्हणतात. वृंदावनात गेले तर ते संत म्हणतात राधे श्याम. अगोदर राधा नंतर श्याम. भवानी शंकर का? शंकर भवानी, भवानी शंकर. पहिला नंबर भवानीचा. आणि का लागणार नाही? कारण प्रत्येक ठिकाणी जास्त संख्या असते भवानीची. विजय मिळवला त्यांनीच. जगत जिंकलं. श्रीमय्या जैनो दिशाम. संपूर्ण जगत प्रत्येक ठिकाणी जिंकलेलं आहे त्यांनी. अगोदर राधा नंतर कृष्ण. ती राधा म्हणते कृष्णा, अरे आमच्या ठिकाणी जे प्रेम आहे ते तुलाही प्राप्त होऊ शकत नाही. ज्या प्रेमाचा आस्वाद आम्ही घेतो त्या प्रेमाचा आस्वाद तू ईश्वर असून घेऊ शकत नाही. भगवान म्हणतात राधे खरं तर सुख मीच आहे,
आनंदम ब्रह्मीति विजानात आनंदादेव खल विमानी भूतानि जायन्ते आनंदम प्रयन्ते विसंविशन्ति इति तद्ब्रह्म तद विजिज्ञासस्व. श्रुती वर्णन करते की माझ्याशिवाय आनंदच नाही कुठं शिल्लक. एवढा आनंद स्वरूप मी, माझ्यापेक्षा अधिक आनंद तुला कुठला मिळतो. राधा म्हणते आनंद स्वरूप तू आहेस. अरे तू साखर झाला, पण साखर खाणाऱ्या मुंग्या आम्ही आहोत ना. साखर होणं महत्वाचे आहे की मुंगी होणं महत्वाचं आहे. आम्हाला साखर नाही व्हायचं, आम्हाला मुंगी व्हायचं आहे आणि साखर खायची आहे. आम्हाला मुरली शेट नाही व्हायचं, आम्हाला श्रोते होऊन जिलबी खायची आहे. सेवन करायचा आहे तो प्रसाद, सेवन करण्याचा आनंद आम्ही लुटतो कृष्णा. तो प्रेमाचा रसाचा आस्वाद आम्ही सेवन करतो जो तुलाही प्राप्त होत नाही. विरहातला आनंद आम्ही लुटतो. जगाला वाटत असेल की विरहामध्ये गोपी रडतात, ते दुःख अति आहे, पण या दुःखातही एक प्रकारचं सुख आहे. विठ्ठल विठ्ठल वारी करत असताना जेव्हा एवढं अंतर आपण चालत असतो, खर तर माणसं एवढी नाजूक बनली. आडवीरच्या फाट्यावरचा माणूस शेंब्यातूत येत नाही लवकर. आडवीर फाटा तर खूप लांब झाला, तांदुळवाडी फाट्यावरून माणूस चित्रकूट धामला येत नाही. काय काय विचार करतात, आता कालीपिली येईल, आता कालीपिली येईल, अर्धा तास फाट्यावरच. तोपर्यंत तर खैरा फुलीत गेला असता, पण इथं येत नाही. अर्धा तास कीर्तन घालवलं, पण कालीपिली शिवाय. एवढी नाजूक माणसं बनली, गाडीशिवाय प्रवासच करत नाहीत. एवढी नाजूक बनली म्हणजे त्रास नको आहे पायी चालण्याचा. पूर्वीच्या काळी माणसं चालायची, पण या काळात नाही चालत. पण याही काळात जे कधी घराच्या बाहेर पडत नाहीत अशी माणसं पालखी सोहळा म्हटला, दिंडी सोहळा म्हटला, 30-30 किलोमीटर पर्यंत पायी चालतात. एवढं दुःख सहन कशासाठी करतो माणूस? हे तर दुःख आहे. प्रत्येक क्रिया दुःखासाठी करतो माणूस? नाही करत. दिवसभर मृदंग त्या दिंडीत वाजवायचा म्हटल्यावर संध्याकाळी जेवण करायला सुद्धा हिंमत होत नाही. जेवण करावं असं वाटत नाही. शारीरिक श्रम आहेत, पण त्या शारीरिक दुःखामध्ये एक आंतरिक पारमार्थिक सुख आहे. ज्या सुखामधून शारीरिक दुःख वजा होत असते. शिल्लक काय राहिलं? फक्त सुख शिल्लक राहत असते. म्हणजे आपल्या जीवनात असणार हे जे वरचं दुःख आहे, हे दुःख त्या सुखातून वजा व्हावं. दुःखातून सुख वजा झालं तर शिल्लक दुःख राहील, पण सुखातून दुःख वजा झालं तर शिल्लक फक्त सुख राहते. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रसूतीचं दुःख सहन करणाऱ्या स्त्रीला शारीरिक दुःख आहे, पण अंतःकरणाचं जे सुख आहे मुलगा झाल्याचं, त्या सुखातून शारीरिक दुःख वजा होत असते. म्हणून गोपींना विरहाचं दुःख होतं, पण या विरहातही कृष्णा एक वेगळंच सुख आहे, एक वेगळाच प्रेमाचा आस्वाद आहे जो तुला प्राप्त होणार नाही. आणि तुला जर त्या विरहाचा आनंद लुटायचा ना, हे विरह दुःखाचा अनुभव घ्यायचा ना, तर तुला राधा व्हावं लागेल. तोपर्यंत नाही. श्याम होऊन जमणार नाही तुला, तुला राधा व्हावं लागेल. कान्हा रे कान्हा रे तू राधा बन जा, भूल पुरुष कामान, तब होगा तुझको राधा की, तब होगा तुझको राधा की पीड़ा का अनुमान रे. कान्हा रे कान्हा रे कान्हा रे तू राधा बन जा, भूल पुरुष कामान. कान्हा रे तू राधा बन जा, पुरुष कामान, तब होगा तुझको राधा की पीड़ा का अनुमान रे. कान्हा रे कान्हा रे. हे कान्हा सारखी
अवघ्यांची जगनिंद झाली धिंद सारखी. सर्वांची जगामध्ये निंदा होऊ लागली. गोपींना माणसं वेडे म्हणायला लागले, काही म्हणायला लागलेत. पण गोपी खरंच वेड्या होत्या, त्या पारमार्थिक होत्या. वास्तविक गोपी शहाण्या होत्या आणि बाकीची माणसं वेडी होती, खरा विचार केला तर. पण माणसं गोपींना वेडे म्हणायचे. वास्तविक वेड कोणाला लागलं होतं? जे निंदा करायचे त्यांना वेड लागलं होतं. भक्ताला माणूस वेडा म्हणतो, जो वेडा म्हणतो तो वेडा आहे खरा. म्हणून गोपी शहाण्या होत्या. त्या काय करणार आहेत? त्या स्वतःच्या वृत्तीला आवरूच शकत नव्हत्या. यमुनेला पाहिलं तरी त्यांना काळ्याच दिसायच्या, श्यामाचं दर्शन व्हायचं. म्हणून त्या भगवान कृष्णासाठी वेड्या झालेल्या होत्या. सर्वांची ही फजिता व्हायला लागली. माणसं बोलायला लागलीत. नको नको तशी माणसं गोपींना बोलतात. त्या गोपींची अशी फजिता व्हायला लागली. झाली धिंद सारखी. अधिकार वेगळा वेगळा, उपासना वेगळी वेगळी प्रत्येक गवळणीची, पण फजिता मात्र सारखी. सर्वांकडून होणारी निंदा सारखी, त्याच्यात फरक नाही. म्हणून अशा त्या गवळणी. पण निंदा होण्यासाठी कारण असं काय होतं? त्यांनी वेगळं काय केलं? त्यांनी एक केलं, भगवंताची भक्ती केली. हा विशेष गुन्हा नाही. भक्ती करणाराची निंदा माणसं करत नाही, पण घर सोडून भक्ती करणाराची निंदा करतात. जो बुवा घराकडे पाहायलाच तयार नाही, 2-2 महिने नुसता जाऊन फिरत बसतो इकडे तिकडे, आणि बायका पोरं उपवाशी राहतात, त्या बुवाची निंदा करतात लोक. कशाला बनला साधू? निंदा त्याची करतात. म्हणून गोपी भक्ती करतात त्याबद्दल नाही निंदा करत. पण गोपींनी खास महत्वाचं केलं की घरच्यांचा त्याग करून भक्ती केली. बरं, घरचे तसे जाऊ देत नाही तर घरच्यांना चोरून चोरून भगवंतापर्यंत गेल्या आणि भक्ती केली. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अवघ्या अवघ्या चोरा, 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 अवघ्या अवघ्या दीन बरा माया बाप, अघियादी जगनिंदा, अघियादी जगनिंदा, अघियादी जगनिंदा, अघियादी जगनिंदा. अवघियांची जगनिंदा, अवघियांची जगनिंदा, अघियाची जगनिंदा, अवघ्या अवघ्या चोरा विनावरा मायबापा. त्यांनी भक्ती केली पण त्या चोरून चोरून परमात्म्याकडे जात होत्या. कोणाला चोरून? कोणी सुना, काही सुना होत्या विनावरा. ज्या सुना होत्या त्यांनी आपल्या पतीला सोडून, पतीला चोरून भगवंताकडे गेल्या, भगवंताशी एक झाल्या. ह्या सुना होत्या. काही लेकी होत्या, त्या आई बापांना सोडून विना मायबापा. आणि सासवा होत्या, त्या सासवा तर स्वतंत्रच होत्या. सासवा स्वतंत्र रूपात आपल्या घरामध्ये कोणाला काही न विचारता अधिकाराचा दुरुपयोग करायच्या. पोलीस झाला म्हणून त्याचीच काळी पिवळी 15-15, 20-20 सीटं भरून चालली पाहिजे का? 20 सीटं फक्त पोलिसाच्या काळी पिवळीत, आणि बाकीच्याची काळी पिवळी आली म्हणजे 7 म्हणजे 7, बस 6+1 तेवढंच पाहिजे. जेवढं परमिट तेवढी सीटं. म्हणून अधिकाराचा दुरुपयोग ह्या सासवा काही करत होत्या. त्यांची ही निंदा होत होती.
अधिकाराचा दुरुपयोग नाही म्हणता येत. वास्तविक पाहता त्यांनी हा सर्व उपयोग केला होता. प्रपंचामधल्या सर्वांचा त्याग करावा लागतो. सर्व खरा तर आपण प्रपंचाला पती करून बसलो, प्रपंचाच्या पत्नी होऊन बसलो. आपला संबंध आहे प्रपंचामध्ये. प्रपंचरूपी पतीला जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपण सुखीच होत नाही. हा आदिल्या व्रतारे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकली. म्हणून गोपींनी व्यभिचार केला. तो पहिला नवरा हा प्रपंच आहे. प्रपंचरूपी पतीला सोडून दिला. हा पती सोडल्याशिवाय त्या गोपी परमात्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रपंचरूपी पतीचा त्याग करून त्या गवळणी परमात्म्यापर्यंत पोचल्या होत्या. माय बाप हेही प्रापंचिक, ह्या प्रपंचामधलेच अहंकाराधिक विकार ह्या सर्वांचा त्याग करून गोपी परमात्म्यापर्यंत पोचल्या. आता पोचल्यानंतर त्रास जरी व्हायला लागला, साधना करता करता, साधना एवढी सोपी नाही. माणूस सर्व त्याग करून साधनेकडे वळतो, साधनेला लागतो, पण साधना करता करता त्याच्या लक्षात येते अरे हे तर फार कठीण आहे. कोणाला वाटत नाही माळा घालावं. बरीचशी माणसं असतात, महाराज आपल्याला पण माळा घालायची. म्हटलं थांब जरा, जास्त वय वय करू नको. अगोदर अधिकार करून घे, बनवून घे, मनाची कॅपॅसिटी कर, तयारी कर, नंतर घाल. 1 वर्ष 2 वर्ष स्वतःकडे पहा, खरंच आपण टिकतो का. काही काही भलतेच वय वय करता, माळा घालून घेता, आणि 3ऱ्या दिवशी मग पुन्हा आमच्याकडे येता, महाराज तुमचा हात लावून एक खुटी द्या, नाहीतर तुमच्या हातानं पुन्हा काढून घ्या. तुमच्या हातानं टाकली, तुमच्या हातानं काढा. असं व्हायला नको. साधना करता करता त्रास होतो. जो अचानक साधनेला लागतो त्याची साधनामध्ये खंडित होते, त्याची साधनामध्ये तुटते. साधना करता करता जर कदाचित त्याचे काही विषय पाश, विषय आशा, विषय लोभ शिल्लक असतील मनामध्ये, त्याच्या अंकुर शिल्लक असतील, तर साधनेमध्ये पुन्हा विक्षेप निर्माण होत असतो. तुकोबाराय म्हणतात आता विक्षेप जरी व्हायला लागला तरी सुद्धा कितीही तुमच्या जीवावर येऊ द्या. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. करा सेवा तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. तुका म्हणे आले जीवावरी तरी. आले जीवावरी तरी. आले जीवावरी तरी. अवघी आधी जगनिंद, अवघी आधी जगनिंद, अवघी आधी जगनिंद, आधी आधी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
भगवान परमात्म्याच्या लीला आगाध आहेत. कितीही काळ कितीही वेळ वर्णन करत राहिलो तरी त्या संपत नाहीत. त्या लीलांचा संबंध जर आपल्या जीवनात जुळला तर निश्चित ते भगवत प्रेम अद्भुत प्राप्त होते. म्हणून गोपी कोणत्याही निमित्ताने त्या लीलांचा संबंध जोडतात. जन्माला आल्यापासून गोपी प्रभूला विसरले नाहीत. जेव्हा भगवान प्रगट झाले की गोपी तेव्हापासून सुरुवात करतात. सखी माहितीये का तुला काय झालं? अगं आजपर्यंत नंदबाबाच्या घरी मुलगा नव्हता, मुलगा जन्माला आलेला आहे, बाळ जन्माला आलेला आहे. कृष्ण जन्मला ग सखे, कृष्ण जन्मला. अगं सखी भगवान कृष्ण जन्माला आलेला आहे, चल ना आपणही जाऊ उत्सव करण्यासाठी. सुंटवडा घेऊन जायला पाहिजे म्हणून गोपींनी सुंटवडा घेतला. एकमेक जेव्हा गोपी जायला लागली गोपीतल्या कानातले कुंडल हलायला लागले. कुंडल म्हणतात आज आम्ही किती भाग्यवान आहोत. कुंडलांचं काम काय आहे? हलणे. आता हलत कोण नाही? जो नाचत नाही तो हलत नाही, तो स्थिर बसलेला असतो. योगी स्थिरै रंगैस्तुष्टवंसस्तनुर्वशेम देवहितम यदायुः. जो योगी आहे तो स्थिर बसून प्रभूचं ध्यान करतो. पण जो भक्त आहे तो स्थिर बसून करत नाही. श्री राधे गोविंदा मन बजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे बजले हरि का प्यारा नाम है. कभी वृंदावन जाके देखो तब पता चलेगा भक्ति क्या करती है. तो भक्ति नचाती है सबको. कुंडल नाचता. आता कुंडल म्हणतात नाहीतरी लग्नाच्या समोर तर कितीतरी क्या नाव तू नाचलो, पण अजून भागवतात कुठं नाचलो. चला एकदा भागवतातही नाचून घेऊ. आज भगवान कृष्ण जन्माला आले आणि आम्ही भगवान कृष्णाच्या समोर नाचणार आहोत. ते कुंडल हलतात ना म्हणजे जणू काही नाचतात, नृत्य करतात. आज आम्ही नाचणार आहोत भगवान कृष्णाच्या समोर म्हणून अतिशय आनंदित होत होते. कुंडल म्हणायचे आम्ही भाग्यवान आहोत, हात म्हणायचे आम्ही भाग्यवान आहोत. अरे तुम्ही नाचणार पण तुम्हाला ताल नाही मिळाला तर कसे तुम्ही बेताल नाचणार? नाचण्यासाठी आवश्यक काय आहे? नाही तो बजाने वालों को चुपचाप बिठाओ, आपण खाली नाचो. नाही जमत. एकदा दिंडीत गेलो होतो पुण्याला हडपसरला. मला काय माहिती दिंडीतही माणसं पिऊन येतात. दिंडीतही माणसं पिऊन आलेली महाराज. मग काय वाजवायला लागलो, त्यांना ते पखवाच कळत नाही काय नाही. अहो ते ढोलकं वाजवा की. म्हटलं ढोलका आहे का? पखवाज आहे. अहो पण वाजवा ना. म्हटलं कशासाठी? आम्ही नाचतो. मग नाचा ना तसे. म्हणे तसं कसं काय नाचायचं? पहिले ढोलकं वाजवा नंतर नाचतो. वाजवल्याशिवाय नाचता येत नाही. ते हात म्हणतात आम्ही ताल दिल्याशिवाय तुम्हाला नाचता येणार नाही. तुम्हाला ताल आवश्यक आहे. ताल गया तो बाल गया, स्वर गया तो सब कुछ गया. म्हणून ताल जाता कामा नाही. त्या तालावर तुम्ही नाचणार आहात. तुम्हाला नाचवणारे आम्ही आहोत ताल देऊन. आम्ही भाग्यवान आहोत. हृदय म्हणते अरे तुम्ही इकडे आजूबाजूलाच नाचत राहा, पण आम्ही तर प्रभूला आलिंगन देणार आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा भाग्यवान आहोत. डोळे म्हणतात तुम्ही कशाला भाग्यवान? अरे मी प्रत्यक्ष त्याचं दर्शन करणार आहोत. एकदा त्याच्या नजरेला नजर भिडली ना पुन्हा नाही बाजूला काढणार. सारखं अखंड त्याचं दर्शन करत राहणार. डोळे सुद्धा बंद करणार नाही. म्हणून भाग्यवान मी आहो की दर्शन मला होणार आहे. कान म्हणतात त्याचे गुण, त्याचं गीत जे तुम्ही गाणार आहात ऐकण्याचं भाग्य मला प्राप्त होणार आहे. तुम्ही ओरडत राहा, गात राहा. तोंड तुमचं दुखेल, उष्णता तुमची वाढेल, भूक तुम्हाला लागेल. आम्हाला बसल्या बसल्या नो टेन्शन काम. बंबईला धक्का लागणार नाही आमच्या. आम्ही फक्त ऐकत राहू. कान म्हणतात म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. बरं नुसतं ऐकून फळ तुमच्या एवढंच म्हणून भाग्यवान आम्ही आहोत. तोंड म्हणत असते तुम्ही फक्त ऐकाल. आम्हाला वर्णन करायचं भाग्य आहे. एक वर्णन करण्याचा वेगळा आनंद आहे, तो आम्ही लुटणार आहोत. पाय म्हणतात बेट्यावर एवढ्या उड्या मारून राहिले रे तुम्ही. पण खरं सांगा मी जर राजीनामा देऊन टाकला असतं तुम्ही कुठं जाऊन नाचणार आहात? नाही आज जर सकाळी सकाळी आपल्या पायानं राजीनामा घेतला असता तर काल्याच्या कीर्तनात आपण आलो असतो का? म्हणून पाय म्हणतात तुम्हाला सर्वांना हे पुण्य आम्ही करवतो. आम्ही जर 1000 1000 5 5 हजाराची वर्गणी दिली नसती
आम्ही जर इकडे पंक्तीमध्ये काम केलं नसतं, आम्ही चपात्या लाटल्या नसत्या, तर तुम्ही इकडे काल्याच्या कीर्तनात बसले असते का? म्हणून सर्वात भाग्यवान कोण आहेत ते पाय म्हणतात, ही सेवा करवणारे जे आम्ही प्रमुख आहोत, आम्ही भाग्यवान आहोत तुमच्यापेक्षा. एवढी सेवा आम्हाला तुमची घडते, आम्ही तुम्हाला तिथपर्यंत नेतो. आणि अशा प्रकारे गोपी तिथं येऊन पोचतात, आनंद लुटतात. बालपणापासूनच गोपी त्या भगवंताच्या संगतीचा आनंद लुटतात. जेव्हा भगवान थोडे मोठे व्हायला लागले, रांगायला लागले, रांगत असत्यापासूनच भगवंताचं चरित्र आहे. गवळणी यशोदेकडे कधी कधी यायच्या, यशोदेला सांगायच्या, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे गुडघ्याने तळवे तळहात तळहात टेकीन, रंगणी रंगनाथ तुम्या देखील सये, देखील रंगणी रंगनाथ तुम्या देखील सये. रंगणी रंगनाथ सखे देखील सवे. गवळण जसवंती बाई बाई, गवळण जसवंती, जसवंती पै सांगे आले कृष्णाचे कृष्णाचे मागे, कृष्णाचे कृष्णाचे मागे. गवळण म्हटलं तुतारी कशी मागे वाजून राहिली. बारीक मुलगा आहे, बारीक स्वर आहे, त्याचा गोड लागतो. एवढ्या टाळकरीत एकट्याचा स्वर वेगळाच उमटून पडतो. देवाची देणगी आहे, ईश्वराची देणगी असते ती. तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तुम्या देखील सये, रंगणी रंगनाथ तुम्या देखील सये. गवळण जसवंती जसवंती पै सांगे आल्या कृष्णाचे कृष्णाचे मागे. बाई आले कृष्णाचे कृष्णाचे मागे. किती गोड वर्णन करतात गवळणी. यशोदे हा फक्त तळहात टेकीच चालत असतो, डाव्या गुडघ्यानं रांगतो, पण रंगणी रंगनाथ तुम्या देखील सये. तुझ्या अंगणामध्ये जेव्हा हा रांगतो ना, रांगत असताना असं वाटते की सारखं तासन तास याच्याकडेच पाहत राहावं. यशोदा म्हणते, मला काय अडचण आहे, तुमच्या घरची कामधामं सगळी सोडून देत राहा, माझ्या घरी येत राहा, अंगणामध्ये मी कृष्णाला सोडून देत राहील, आणि तुम्ही खेळवत राहा. गवळणी येऊन खेळवतात. जेव्हा सर्व गवळणी जायला लागल्या तर भगवान रडायला लागले. यशोदेला वाटलं हाही तर याला रोगच लागला. लहान पोरालाही रोग लागून जातो. एकदा का त्याला उचलायला सवय झाली रे झाली, मग खाली टेकवला म्हणजे तो रडायला लागतो. मग त्याच्या आईनं म्हणावं, ह्या सर्वांनी याला सवय पाडली, खांद्यावर घ्यायची. आता त्याला सवय पाडणारे कोण असतात? सगळ्या त्याच्या मावश्या. मावशीशिवाय जास्त कोण उचलून घेतो, आणि मावशांनी पाडलेली सवय तो खालीच राहत नाही, आईला त्रासदायक होतो. हा कृष्ण आईला त्रासदायक व्हायला लागला, रडायला लागला. भगवान कृष्ण जेव्हा रडतात, यशोदेने विचार करावा याला काय द्यावं काय नाही. रडणाऱ्या कृष्णाला समजावण्यासाठी खूप समजावते यशोदा मैया, पण नाही थांबत भगवान कृष्ण. रडते माझे बाळ ताने समजाविता ग राहीना, रडते माझे बाळ ताने समजाविता ग राहीना. नाना परी समजाविते
मागिल ते खाया देते, मागिल ते खाया देते। बहुत समझाती हूँ उसको, जो भी चाहे, अगर वो कहे कि माँ मक्खन मिश्री खिला दे तो मक्खन मिश्री निकाल के खिलाती हूँ। अगर कहे कि माँ गोवा गुटखा दे तो गोवा गुटखा दे देती हूँ। जेही मागेल मागेला कृष्ण, त्यानं हट्ट करायचा आणि आईबापानं पुरवायचा, त्याला आईबाप म्हणत नाहीत. मग पोरानं केलेला हट्ट चांगला आहे की वाईट आहे, त्याच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे जाणून हट्ट पुरवणारे आईबाप असतात. माझा कृष्ण चांगले चांगले हट्ट धरतो, त्याचे ते पूर्ण करवते, काय मागेल ते द्यायला तयार आहे त्याला. मागेल ते खाया देते, ते खाया देते। फुपटुनी निजविते परिहा उगाला हिना. माझे बाळ ताणे समजाविता राहीना, रडते माझे बाळ ताणे समजाविता राहीना, समजाविता राहीना. भगवान कृष्णाला रडत असताना मग यशोदेनं पाहावं, खूप प्रयत्न करावे, भगवान राहत नाहीत. यशोदेला समजावं की या गोपींनी सवय लागली खांद्यावर उचलून घ्यायचा, खेळवायचा, म्हणून गोपींना बोलावणार, गोपींनो माझ्या कृष्णाला घेऊन जा, म्हणून गोपी येणार. पण गोपींच्याकडूनही भगवान राहत नाही. तेव्हा गोपी सांगतात, यशोदे राधेशिवाय हा काना राहणार नाही. म्हणून राधेला सांगते यशोदा मैया, राधे 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 घे श्याम सुंदरा, नी आता झडकरे आपुल्या मंदिरा, नी आता झडकरे आपुल्या मंदिरा. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे श्याम सुंदराला उचल, तुझ्या घरी घेऊन जा. अगं हा जोपर्यंत तुझ्या घरी जात नाही तोपर्यंत शांतच राहत नाही. काय झालं कोण जाणे, भगवान काय करतील, कारण राधा कृष्णा वाचून राहू शकत नाही, म्हणून कृष्णही राधे वाचून राहत नाही. भगवान कृष्णाला सारखी सवय लागली, मोठे होतात. भगवान कृष्णानं सवंगडी गोळा केले, पिंद्या वैजा वाकड्या सुदाम्या सवंगडी गोळा केले. कारण म्हणे तुम्ही असे बारीक बारीक कसे काय झाले, चांगले पहिलवान का नाही बनले. आणि कृष्णा काय करतो, बाहेरगावचे लोक असतात ते पंक्तीत जेवताना आम्हाला घरी पाठवून देतात. म्हणे आज काल्याची पंगत आहे, घरी जायचं कारण नाही, पंक्तीत बसायचं. स्वयंपाक तयार होऊन बसला आणि सगळे वाढणारे माझ्याकडे पाहायला लागलेत. किती वेळ लागतो, टायमिंग 11:15 दिलेला आहे मला, उरकायचं लवकरच आपल्याला, जास्त वेळ करायचे नाही, कारण मी 7 दिवस बोलून बोलून थकलो. पिंद्या आजपासून तुम्हाला लोणी मी खाऊ घालणार. पण कृष्णा, अरे तुझे आई वडील, हम तो बहुत डरते हैं कन्हैया तेरे पप्पा को, आम्ही खूप घाबरतो तुझ्या वडिलांना, कारण तुझे बाबा म्हणजे गोकुळाचे राजे, म्हणून आम्हाला भीती वाटते. अरे क्यों डरते हो, मैं भी तो घर का राजा हूं ना. घरात मला काही अधिकार नाही का? मलाही अधिकार आहे, मी तुम्हाला खाऊ घालेन, पण माझ्या घरातलं थोडी खाऊ घालतो मी. अरे तुमच्याच घरातला गोकुळातला दैदूत आपण चोऱ्या करत जाऊन चोऱ्या करून खाऊ, चोऱ्या करून नको, पाप होईल. आपल्याला पाप होईल अशी चोरी करायची नाही, पुण्य होईल अशी चोरी करायची. म्हणून भगवान कृष्णानं चोऱ्या करायला सुरुवात केली. दही दूध लोणी, चला जाऊ चोरू लोणी आजी घेऊ चंद्रधनी. नवनीताची चोरी करायला लागले. नवनीत जी नवीन असते, दुधातून काढलेलं दुधाचं सार असते, लोणी आहे, त्याला नवनीत म्हणतात. लोणी मऊ आहे, लोणी शुद्ध आहे, लोणी पवित्र आहे. त्याप्रमाणे ज्यांचं हृदय मऊ कोमल आहे, ज्यांच्या हृदयाला लवकर पाझर फुटतो, असं ज्यांचं हृदय, ते हृदय भगवान चोरतात. ज्यांचं कठोर हृदय आहे ते हृदय भगवान चोरत नाहीत, त्यांच्या डोळ्यात चुकूनही अश्रू येणार नाहीत. पण जे हृदय कोमल आहे भगवान चोरून घेतात, आकर्षित करतात त्या हृदयाला. लोण्यासारखं मऊ आहे आणि पवित्र आहे, असे ते चित्त होते गोपींचे. त्या चित्ताचं हरण केलं भगवंतानं. हरिने माझे
हरिले चित्ता हरिने माझ 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 हरले चित्ता हरिने माझ हरले चित्ता भारवित्त विसरले भारवित्त विसरले आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा भारवित्त विसरले भारवित्त विसरले घरा आता कशी जाऊ घरा कशी जाऊ भगवंतानं माझं चित्त हरण केलं, माझं मन हरण केलं. आता कसं जाणार? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजी. म्हणून गोपींना वेड लागलं होतं. पण कधी कधी भगवंताचा विरह व्हायचा. आता गोपाळांच्या समवेत भगवान राहायला लागले म्हणून गोपींकडे दुर्लक्ष करायला लागले, तर गोपींच्या मनातली भावना अधिक वाढायला लागली. भगवान येत नाही. भगवंतांना यावं पण गोपाळांना सोडून यावं. एकटा परमात्मा आला तर आम्ही त्याला लोणी खाऊ घालणार. गोपी मंथन करता करताच प्रार्थना करायच्या. डेऱ्यामध्ये दही दूध टाकायच्या, सकाळी सकाळी मंथन करायच्या. मंथन करता करता त्यांच्या मनामध्ये संकल्प यायचा, हे श्याम हे गिरधरे लाला, हे माधव हे मनमोहन, आज हम मंथन जो कर रही हैं खाली तुम्हारे लिए. आज माझं मंथन फक्त तुझ्यासाठी आहे. जितना भी मक्खन निकलेगा सब तुझको खिला दूंगी लेकिन अकेला आएगा तो. पूरी दुनिया को लेके आता है. माणसं विचार करतात, महाराज एकटे आले ना, सफरचंद काय, गुलाबजाम काय, डाळिंब काय, एवढे फळावळ की महाराजला खाऊन 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 पोट फुटायची वेळ येते. पण महाराजच्या सोबत जर लांडगे येत असतील, माणसं म्हणतात एवढं कुठून आणत बसायचं. असं आहे. एक पाहिजे, भगवान कृष्ण एकटा पाहिजे. म्हणून भगवान कृष्णाला प्रार्थना करायच्या, लालन मोरे गलीन में कधी नाही येना. एक वेळ ये आमच्याकडे, आम्ही काढलेलं माखन आहे, लोणी आहे, सेवन कर आमच्या हातचं, आमची सेवा पूर्ण झाली असं आम्हाला वाटेल. गोपी प्रार्थना करायच्या आणि भगवान गोपींच्या घरी जायचे. पण प्रार्थना जशी गोपीची एकटेची असायची, भगवान एकटे जातच नव्हते. भगवंताच्या सोबत सगळेच सवंगडी, पण गोपींच्या हातानं खात नव्हते कधीच. ज्या गोपींनी प्रार्थना केली तिच्याच घरी जायचे बरोबर, पण तिच्या हातानं खात नव्हते, चोरून खात तिच्याच घरचं. यशोदाने विचारलं, कृष्णा काय उने का करी तोसी चोरी, किती सांगो तू नाही कशी हरी. अरे काय कमी आहे का तुला? एवढ्या 1 कोटी गायी आहे आपल्या घरी, एवढं लोणी निघते तरी तू चोरून चोरून खातोस. आई 1 कोटी गायींचं माखन वेगळं आहे, या गोपींच्या घरचं माखन वेगळं आहे. पंक्तीतला प्रसाद असतो, घरातला प्रसाद नसतो. घरातलं भोजन वेगळं आणि पंक्तीतलं भोजन वेगळं आहे. हा प्रसाद आहे. म्हणून आई मला फक्त गोपींच्या घरचं जे लोणी असते ते पवित्र प्रेम आहे, त्यांचं पवित्र हृदय आहे, म्हणून ते मी चोरून घेत असतो. विठ्ठला विठ्ठला माखन चोरी याचा अर्थ केवळ माखन नाही, एक माखन तर निमित्त आहे. यशोदाने कधी कधी माखन म्हटलेलं आहे. यशोदा म्हणते, माखन चोरी छोड़ कन्हैया मैं समझाओ तो रे. माखन चोरी छोड़ कन्हैया मैं समझाऊं तो रे. माखन चोरी छोड़ कन्हैया मैं समझाऊं.
लाला मैं समझाऊं तो, ये लाला मैं समझाऊं तो रे। अरे मेरे लाला सारी दुनिया चिल्ला रही, मेरे पास आती मुझको कहती कि यशोदा मैया तेरा लाला तो मक्खन का चोर है। अब मुझको भी फिक्र होने लगी है, लाला की तो शादी बनानी है, लेकिन लाला तो शादी लड़की कौन देगा मेरे लाला को, ये तो चोरी करता है। इसलिए लाला कितना समझा दूं तेरे को। मैं समझाऊं तो ये लाला मैं समझाऊं तो रे, समझाऊं तो लाला मैं समझाऊं तो रे। माखन चोरी छोड़ कन्हैया 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 मैं समझाऊं तो रे। कृष्णा सोडून दे ह्या चोऱ्या करायच्या. भगवान कृष्ण म्हणतात आई 11:30 वाजले, चोऱ्या तर सोडल्याच पाहिजे, आता लवकर निघून गेलं पाहिजे. विठ्ठला 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 भगवान गोपाळांच्या समवेत वृंदावनामध्ये जाऊ लागले. गाई गोपाळ सवंगडीवना, गाई गोपाळ सवंगडीवना, गाई गोपाळ सवंगडीवना, गाई गोपाळ सवंगडीवना. गाई गोपाळ घेऊन या जाय खेळी नंदाचा कान्हा. वृंदावनात जाऊ लागले. वृंदावनातून गोपाळांच्या समवेत कधी कधी येऊन गोपींच्या घरी चोरी करतात. गोपींनी मग सारख्या अडचणी मांडायच्या. एकी पुढे एक सरसावणी गोपिका, एकीच्या पुढे एक धावून धावून येतात. का धावणार नाही, कारण काही कथा ऐकायला थोडीच बसायचं आहे की मागच्या कोपऱ्यात बसणार आहे. प्रसाद म्हटला की एकीच्या पुढे एक, माझ्या हातावर टाक, माझ्या हातावर टाक. प्रसाद आहे ना, एकीच्या पुढे एक, एकी पुढे एक सरसावणी गोपिका. भांडण म्हटलं की ती तिच्या पुढे, बाजूला हो मला जाऊ दे पुढे. भांडणाचा प्रसंग आहे. भजन असलं तर म्हणते जाणं पुढे, आपण मागे राहते. गोपी भांडण आहे आता यशोदेशी, म्हणून यशोदेकडे तक्रारी करायच्या आहेत. एकमेकीच्या पुढे जातात. एकी पुढे एक सरसावणी गोपिका. ऐक यशोदे बाई तुझं नाही ठाऊ का. यशोदे तुला माहिती आहेस का, अगं तुझा कृष्ण काय काय खोड्या करतो. एक समोर येऊन उभी राहिली. एक म्हणे धरिस्तन याचे उपटीन कान. हासल्या विचित्र लीला करतो. आम्हाला काय वाटेल तसं बोलतो. तुझ्या बापाचे हे घर देईन मी तोंडावर. तुझ्या बापाचं घर आहे का, देईल तुझ्या मुस्काडीत ठेवून. एवढासा तुझा कृष्ण बाई माझ्या मुस्काडीत ठेवायला लागला. नात होते अंतर सदनी. बाथरूम मध्ये स्नान करायला बसले, पण दरवाजाला कळीच नाही, तुटलेली आहे. हा तसाच दरवाजा ढकलून आत आला आणि माझ्या समोर येऊन बसला. असला तुझा कृष्ण विचित्र विचित्र लीला करतो. याच्या एक लीला नाही, किती खोड्या म्हणून सांगायच्या. यशोदे एक सांग, आम्ही गोकुळात राहायचं. यशोदे आम्हासी सांगावे, यशोदे आम्हासी सांगावे. गोकुळी राहावे का जावे. यशोदे आम्हासी सांगावे. गोकुळी राहावे का जावे. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे समजाव तुझ्या कृष्णाला. आता आम्हाला तर गोकुळ सोडायची वेळ आली. गोकुळ सोडून जायचं का आम्ही. म्हणे काय केलं माझ्या कृष्णानं. तुझा कृष्ण काय साधा आहे का. एक गवळण सांगू लागली, अगं माझी सुनबाई कालच सासरवाडीला जायला निघाली होती. बर, पण सासरवाडीला जायला त्यांनी गाडी घेतली. आता आजच्या काळातली गाडी नव्हती. जर आजच्या काळातली गवळण असती तर हिरो होंडावर गेली असती.
हा हिरो पुढे बसला असताना ती होंडा पाठीमागे बसली असती, हिरो होंडा नेली असती यांनी. पण तो जुना काळ होता म्हणून त्यांची होती बैलगाडी, बंडी, दमन, दमनी, छकडा. बैलगाडीमध्ये ते चालले होते. बैलगाडीत जाता जाता त्यांना बिचाऱ्यांना बैलांना भरपूर चारा खाऊ घातलेला होता. बैल जोरात चालायचे चांगले. पण उन्हाळ्याचे दिवस 12 वाजत आले, तहान लागली. तहान लागल्यामुळे गडबड अशी झाली, तिनं सांगितलं हो तहान लागली, पाणी आणता का? म्हणून त्यानं गाडी उभी केली झाडाच्या सावलीखाली. आणि पाणी आणण्यासाठी जेव्हा गेली, तो जेव्हा पाणी आणण्यासाठी गेला, ती गाडीत बसलेली राहिली. तेवढ्यात त्याचं रूप धारण करून भगवान कृष्ण आले, पाणी घेऊन आले. हे पाणी घे. तिनं पाणी पिलं. आता तिला शंकाच काय येणार, प्रत्यक्ष भगवान कृष्णानं तिच्या पतीचंच रूप घेतलेलं आहे. विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरे विद्यादेव श्री पंढरीनाथ भगवान श्री बालकृष्ण कन्हैयालाल की. तिच्या पतीचं रूप धारण करून बैलगाडीवर बसला. बैलगाडी हाकायला सुरुवात केली. तिला विचारलं का हो तहान पूर्ण झाली? म्हणे पूर्ण झाली. म्हणून दोघं जायला निघाले. विठ्ठल विठ्ठल दोघंचे दोघं जायला निघाले. तेवढ्यात हा मागून आला. ए बैलगाडीवाला कुठं चाललास? अरे माझी बायको, माझे बैल, माझी गाडी, तू कुठे निघालास? हा बैलगाडीवाला त्याच्या पत्नीला सांगतो. तो म्हणतो अगं कोण आहे? ती म्हणते थांबा तर आवाज द्यायला लागला, जरा वाट तरी बघू. गाडी उभी केली. तेवढ्यात तो पाठीमागून आला. ती विचार करू लागली गाडीतलाही आपलाच नवरा दिसतो ना, हा खाली नवराच दिसतो. भानगड काय, ओरिजिनल कोणता आणि डुप्लिकेट कोणता? सद्दाम हुसेन सारखे 5-5 व्हायला लागले तर. तेवढ्यात दुसरा आणखी परत आला. तो म्हणतो अरे गाडी माझी आहे. ही म्हणते तो खरा आहे, हा खरा आहे की हा खरा आहे? तेवढ्यात चौथा आला. तिनं तर डोळेच बंद केले. तिला काही सूचना असं झालं. सगळ्याचे सगळे घेऊन परत आले. सर्वांची भानगड नंदबाबाकडे. एवढे असू शकत नाही. नंदबाबाच्या लक्षात आलं ही तर माझ्या कृष्णाची करणी आहे. नंदबाबानं जेव्हा कृष्णाला प्रार्थना केली तेव्हा फक्त एकच राहिला, बाकी सगळे गायब झाले. म्हणून यशोदे तुझा कृष्ण अशी लीला करतो, माझ्या सुनेला नाही जाऊ दिलं सासरवाडीला. आवर तुझ्या कृष्णाला. आवरी आवरी आपुला काना 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 नाशियेल्या मुझ्या सुना, नाशियेल्या मुझ्या सुना. काना 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 नाशियेल्या. सर्व गोपाळ वनात जातात. वनात गेलेले आहेत. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत. शिदोऱ्या झाडाला कुठंतरी बांधून ठेवतात, कुठं कोपऱ्यात ठेवून देतात, दगडावर ठेवतात. आणि गायी चारता चारता अनेक लीला करतात भगवान. काय झालं कोण जाणे. या ढोरकी पोरांमध्ये भांडणं होत राहतात. सर्वांमध्येच भांडणं होतात. समाज आला म्हणजे भांडण आलं. काहीतरी वेगळे वेगळे पण आलं. भगवान कृष्णाने काय चुकले कोण जाणे. आणि सर्व गोपाळांनी निर्णय केला चला रे आपली बॉडी एक करून टाका. सर्वांची बॉडी एक केली. भगवान कृष्णाला सांगितलं कृष्णा आमच्यात यायचं नाही. बरं तू यायचं नाही पण तुझ्या गायी सुद्धा आमच्यात येऊ द्यायच्या नाही. आजपासून आमचं म्हणणं तुला ऐकावं लागेल. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली बोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी
निवडी आपुली गोधने बारे कान्होबा निवडी आपुली गोधने कान्होबा रे आपुली गोधने. भगवान कृष्णाला दुःख वाटलं, मला काढून देता? अरे तुम्हीच तर भक्त, तुमच्याशिवाय मला कोणीच नाही. तुम्हीच जर काढून दिलं तर मी जाणार कुठं? बाकीची माणसं माझ्यावर प्रेम करत नाहीत, जे भक्त आहेत तेच माझ्यावर प्रेम करतात. आणि तुम्ही काढून दिलं तर मी कुठं जाऊ? मला काढू नका. काय चुकलं ते सांगा ना, काय चुकलं? पुन्हा आम्हाला विचारतोस. पेंद्यानं सांगितलं, कृष्णा माझी मधुकरी, माझी शिदोरी किती होती माहिती आहे का तुला? 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1 पुरी. 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1 पुरी. 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1 पुरी. 5 पोळ्या 1.5 कानोला 1 पुरी. आम्हा धाडीले वैल्या दुरी, दाढीले वाणी दुरी. आमची ठकवून खाली दोरी. आम्हा टकवून खाली दोरे. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. कान्होबा निवडी आपुली गोधने. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. एवढी मोठी शिदोरी आणलेली, 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1 पुरी. सगळी तूच आम्हाला ठकवलंस. गाई वळवण्यासाठी बाहेर पाठवलं. गाई वळवून आणा, इकडे आमची शिदोरी खाऊन घेतलीस. म्हणजे आम्हाला चांगलं ठकवलंस, उल्लू बनवलंस आम्हाला. म्हणून आमच्यातून बाहेर निघून जा. आम्हाला बनवणारा चालत नाही. तू आमच्यातून निघून जा. भगवान म्हणतात, पुन्हा नाही बनवणार, पुन्हा नाही तुमचं खाणार. आता तुम्हाला खायला देणार. मी एकदा खात असतो पण 1000 वेळा देत असतो. म्हणून आता तुम्हाला खायला देणार, पण तरी अजून जमणार नाही का? आणखी काही अडचण? एक आहे, तू अधिकार जास्त गाजवतोस. तुला माहिती आहे, परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. अपरियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. बैल सुटला मोरा. सांगू गेलो तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. म्हणून तू बाजूला हो. भगवान म्हणतात तसं नाही. अरे मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. आपण असं करू, एकत्रित खेळ खेळू. भगवंतानं खूप गोळीमोळे लावले. आणि पेंद्या म्हणतो, ठीक आहे कुतना, खेळायचं ना, मग आमचं म्हणणं ऐकावं लागेल. लाद आला तर द्यावं लागेल. ठीक आहे, काही हलकत नाही. पेंद्या सहित भगवान कृष्ण मग खेळ मांडला आणि अनेक प्रकारचे खेळ खेळायला लागले. हुतुतू, हुमरी, हमामा, पावा, धब्बा कुटी. काय म्हणतात आपल्याकडे धब्बा कुटी ना, आबादबी. चेंडू घ्यायचा आणि दुसऱ्याच्या पाठीत मारायचा. या आबादबीत एक वैशिष्ट्य आहे, चेंडू जर खाली पडला, ज्याच्या जवळ पडीन समजा त्याच्या पाठीत बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगू लागले संत, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, रे झेला, वरच्यावर झेला. हातीचे गमावी तो पाठीशी खाय टोला. हातीचे गमावी तो पाठीशी खाय टोला. हा झेला रे झेला, वरच्यावर झेला, झेला रे झेला, वरच्यावर झेला. ज्यानं हातातला चेंडू गमावला समजा त्याला रट्टा
बसला. ज्यानं जीवनात परमार्थाचा चेंडू गमावला, समजा मरतेवेळी काळाचा रट्टा बसला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली बिभ्रद्वेनुं जठरपटयो शृङ्गवित्री च कक्षिवामि पाणोमशृण कवलं तत्फलान्यङ्गुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः पुण्डलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्री कृष्ण कन्हैया लाल की, गोपाल कृष्ण भगवान की. अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्ण सर्व गोपाळांना काला देतात. तोच काल्याचा महाप्रसाद तुम्हा आपणाला सेवन करायचा आहे. ज्यांनी या ठिकाणी आजपर्यंत सेवा केलेली आहे त्या सर्वांसाठी ऋण निर्देश आता आपल्या गावातले कार्यकर्ते करतील. सर्वांचा आपल्या परीनं सत्कार करतील. तो सत्काराचा सोहळा होईल. अगदी अल्प वेळामध्ये कोणीही जास्त त्रास न घेता उठायचं नाही. सर्वांना काल्याचा प्रसाद जाग्यावर मिळणार.